नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ अर्थातच शेअर मार्केटमधला जरी असला तरी हा एक्झॅक्टली कुठल्याही स्टॉकबद्दल नाही आहे. पण जर आपण आज बघत असू तर प्रिशियस मेटल्स म्हणजे सोने आणि चांदीचे भाव बऱ्यापैकी उतरलेले आहेत, अजूनही घसरत आहेत. आणि त्यात जर आपल्याला कुठली इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यात आहे ETFs म्हणजे इक्विटी ट्रेडेड फंड्स. असाच एक इक्विटी ट्रेडेड फंड मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे, सिल्वरचा चांदीचा आहे, ज्यात आपण रेग्युलर SIP किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट करून त्याच्या स्विंग्समध्ये आपण चांगला प्रॉफिट घेऊ शकतो. तर मी तुम्हाला चार्टवर दाखवणार आहे की सध्या कंडिशन काय आहे आणि काय होऊ शकतं, काय लेवल्स आहेत आणि आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर त्यात आपल्याला 4 ते 5% रिटर्न्स कसे मिळू शकतात. सो लेट अस गो टू द चार्ट. मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर आपण बघणार आहोत आदित्य बिर्ला सन लाईफ सिल्वर ETF. मी विकलीवरनं याच्या 1 डे टाईम फ्रेमवर हा चार्ट बिल्ड करतो आहे. जर आपण बघितलं साधारण 215च्या जवळ आता हा ETF ट्रेड होतो आहे. म्हणून मी एक लॉंगर ड्युरेशनचा एक सपोर्टचा बॉक्स त्यावर मी ड्रॉ करून घेतो आहे. साधारण जानेवारी 2026पासनं जर बघितलं तर 215पासनं जो 375, 390, 400पर्यंत जाऊन पुन्हा तो खाली आलेला आहे. म्हणजे जो दाखवतो आहे की सध्या डाऊन ट्रेंड चालली आहे सिल्वरमध्ये. आणि साधारण जुलैमध्ये आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी होती, अर्ली जुलै म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीलाच 215पासनं त्याने ट्रॅव्हल केलं 245पर्यंत आणि नंतरही आता पुन्हा 215ला अवेलेबल आहे. आणि तीच ऑपॉर्च्युनिटी एप्रिलमध्ये सुद्धा होती 215ला बाय करून. कुठपर्यंत गेला ते आपल्याला समोर दिसतं आहे. आपण त्याचा पाथ ड्रॉ करूया, त्यातनं कळेल. 215पासनं एप्रिलमध्ये तो 250पर्यंत गेला, तिथून पुन्हा खाली आला साधारण 230पर्यंत एंड एप्रिलला. आणि जो त्याने पुढचा ट्रॅव्हल केला तो 280पर्यंत होता, 280 283पर्यंत. ओके, सो 215 ते 283 हे 3 ते 4 महिन्यातलं ट्रॅव्हल होतं, ज्यात आपल्याला मल्टिपल एंट्री एक्झिट्स मिळाले असते. आणि आता जर बघितलं तर पुन्हा 215च्या रेंजला हा ETF अवेलेबल आहे, जिथे आपण विचार करू शकतो एंट्री करण्याचा. आणि त्यात कळेल की आपण कुठे थांबायला पाहिजे. तर त्यासाठी मी त्यावर जवळच्या 2 रेजिस्टन्स लाईन्स ड्रॉ करतो, जेणेकरून आपल्याला कळेल की 215ला एंट्री झालं तर आपल्याला पहिलं आणि दुसरं टार्गेट काय मिळेल, जे दिसते 224 आणि 233. त्याच्यानंतर जर 215ला जरा सस्टेन नाही झाला तर खाली कुठपर्यंत जाईल ते पण आपण एकदा बघूया. मी अजून जरा मागे जातो आहे आणि त्याचा मागचा सपोर्ट जो साधारण 2025मध्ये डिसेंबर 2025मध्ये किंवा त्याच्या अगोदर 192 होता. म्हणजे 192पर्यंत आपल्याला चान्स आहे की आपण थोड्या टप्प्याटप्प्याने आपण त्यात बाईंग करू शकतो, किंवा लमसम जर बाय केलं तर 224 आणि 233साठी थांबू शकतो. जर आपण इथे ट्रेंड लाईन टाकले तर कळेल की डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. मार्केटमध्ये खूप गरजेचं असतं की पॅटर्न्स काय झाले आणि त्यावर आपण ट्रेड घेऊ शकतो. बॉटम 215चा आणि सपोर्ट 215चा आणि ट्रायंगल ट्रेंड लाईनमुळे ट्रायंगल तयार झाला आहे डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्नमध्ये. पुढचं कन्फर्मेशन आपण फिप टूलने घेतो आहे, ज्यातसुद्धा आपल्याला दिसतं आहे की 229 आणि 234 या 2 शुअर शॉट लेवल असतील आणि त्याच्या पुढे 0.786 लेवल 246ची असेल. म्हणजे यात आपल्याला टप्प्याटप्प्याने बाईंग करून एक चांगलं प्रॉफिट गेन करू शकतो. तर यात ट्रेड करताना काय करायचं आहे ते बघूया आपण. SIP किंवा लॉट साईजने किंवा लमसम आपल्या कपॅसिटीप्रमाणे आपण बाय करू शकतो. उद्या बघूया. हा व्हिडिओ आज मी 28 जुलैला बनवतो आहे आणि इथून पुढे ट्रॅव्हल काय मिळतं ते बघूया. साधारण बऱ्यापैकी लेवल 250पर्यंत मिळू शकते जर होल्ड केलं तर. आणि ते कसं करायचं
ते आपण इथे ठरवू शकतो. यामध्ये आपण रोज किंवा अल्टरनेट दिवसाला 25-25च्या क्वांटिटीने आपण यात सायझिंग करू शकतो, ॲक्युमुलेट करू शकतो. किंवा जर लमसम करायचं असेल तर मे बी 100 ते 150ची क्वांटिटी ॲट ए टाईम बाय करायची आणि त्याच्यानंतरची मुवमेंट काय येते ते बघायचं आणि वरती टॉपअप करून आणखीन 150 क्वांटिटी वाढवून, म्हणजे साधारण 250 ते 300च्या क्वांटिटीने जर आपण यात होल्ड ठेवला, साधारण आपल्याला 50 ते 55 हजाराची इन्व्हेस्टमेंट असेल. आणि 215पासून जर आपण याला 224च्या आणि पुढच्या 234च्या लेवलसाठी थांबलो तर छान बेनिफिट बघायला मिळेल आपल्याला. सो इट मे टेक अराउंड 15 to 20 डेज, 15 ते 20 दिवसांमध्ये आपल्याला या मुवमेंट्स बघायला मिळू शकतात. आणि रिस्क फ्री ट्रेड असणारे यामध्ये कुठलाही असा लॉस नसतो जर लॉंग टर्मसाठी आपण गेलो आणि ॲक्युमुलेट करत राहिलो प्रत्येक लोला, प्रत्येक डीपला. सो ॲट द एंड ऑफ दी पिरियड से ऑफ 6 to 12 months यामध्ये आपल्याला साधारण 15 ते 17% गेन्स डेफिनेटली मिळू शकतात. सो इट इज मॅटर ऑफ युअर सिलेक्शन, अंडरस्टँडिंग दी लेवल्स आणि कुठे बाय करायचं आणि कुठे एक्झिट करायचं आहे. हा सिल्वर ETF, आदित्य बिर्ला सन लाईफ सिल्वर ETF आपल्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. सो एन्जॉय, अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.